श्री गुरुचरित्र अध्याय 4 श्रीपाद श्रीवल्लभांचा दिव्य अवतार. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. प्रिय भक्तांनो, मागील अध्यायात आपण माता अनुसया आणि महर्षी अत्री यांच्या पवित्र तपश्चर्येची कथा ऐकली. त्यांच्या भक्तीमुळे त्रिमूर्ती प्रसन्न झाले आणि श्री दत्तात्रेयांचा दिव्य अवतार झाला. आज आपण पुढे जाणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगाकडे. श्री दत्तात्रेयांच्या अवतारा परंपरेतील श्रीपाद श्रीवल्लभांचा दिव्य अवतार. ही कथा ऐकताना मनापासून श्री दत्ताचे स्मरण नक्की करा. श्री गुरुदेव दत्त. सिद्धू मुनी नामधारकाला सांगू लागले, वस्ता श्री दत्तात्रेय हे भक्ताच्या कल्याणासाठी अवतरलेले परमगुरू आहेत. त्यांच्या कृपेने अनेक भक्ताचे जीवन बदलले. त्याच दत्तत्वाने पुढे श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने अवतार धारण केला. आंध्र प्रदेशातील पिठापूर हे एक पवित्र स्थान होते. तिथे आपळराज आणि सुमती नावाचे एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. हे दाम्पत्य अत्यंत धार्मिक आणि अतिथी सेवेत तत्पर होते. विशेषतः माता सुमती या श्री दत्तांची मनापासून भक्ती करत असत. एके दिवशी त्यांच्या घरी श्राद्धाचा प्रसंग होता. घरात सर्व तयारी सुरू होती. ब्राह्मणांना भोजनासाठी बोलवले होते. माता सुमती स्वयंपाक आणि इतर तयारीमध्ये व्यस्त होत्या. अशा वेळी त्यांच्या दाराशी एक तेजस्वी संन्यासी भिक्षेसाठी आला. माता सुमतीने अतिथीला पाहिले आणि क्षणाचाही विचार न करता त्यांचा आदर केला. त्या संन्याशाच्या रूपात प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयच आले होते. त्यांनी माता सुमतीच्या भक्ताची परीक्षा घेतली आणि त्यांच्याकडून भिक्षा मागितली. माता सुमतीने अत्यंत श्रद्धेने त्या अतिथीला भिक्षा दिली. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे श्री दत्तात्रेय मन भरून प्रसन्न झाले. माता सुमतींना त्यांनी वर मागण्यास सांगितले. माता सुमतींनी आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली. त्यांना असा पुत्र हवा होता जो तेजस्वी, ज्ञानी, सद्गुणी आणि परमेश्वराचा भक्त असेल. श्री दत्तात्रेयांनी त्यांना असा आशीर्वाद दिला. काळ पुढे गेला. माता सुमतीच्या पोटी एक दिव्य बालक जन्माला आला. या बालकाचे नाव ठेवण्यात आले श्रीपाद श्रीवल्लभ. बालपणापासूनच श्रीपादचे व्यक्तिमत्व विलक्षण होते. त्यांच्या बोलण्यात ज्ञान होते, त्यांच्या वागण्यात करुणा होती आणि त्यांच्या मुखावर अद्भुत एक तेज होते. जसे जसे त्यांचे वय वाढत गेले तसे तसे त्यांच्या ज्ञानाची प्रचिती सर्वांना येऊ लागली. सामान्य बालकाप्रमाणे त्यांना संसारातील सुख दुःखामध्ये फारसा रस नव्हता. त्यांचे मन सतत परमात्म्याच्या चिंतनात रमलेले असायचे. आई वडिलांना आपल्या पुत्राबद्दल अपार प्रेम होते. त्यांना वाटत होते की श्रीपादांनी संसार करावा, घर सांभाळावे आणि कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घ्यावी. पण श्रीपादाच्या मनात काही वेगळंच होतं. त्यांना संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करायचे होते. एक दिवस त्यांनी आपल्या आई वडिलांना सांगितले की त्यांना संसाराच्या बंधनात अडकायचे नाही. त्यांना तीर्थयात्रा करायची आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी जीवन समर्पित करायचे आहे. हे ऐकून आई वडिलांचे हृदय भरून आले. आपला पुत्र आल्यापासून दूर जाणार नाही ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. माता सुमतीच्या डोळ्यात अश्रू आले. पण श्रीपादांनी त्यांना समजावले. ते म्हणाले की हा देह केवळ एका कुटुंबासाठी नसून अनेक जीवांच्या कल्याणासाठी आहे. आई वडिलांनी शेवटी त्याच्या इच्छेला मान दिला. श्रीपाद श्रीवल्लभांनी घराचा त्याग केला आणि पुढे तीर्थयात्रेला निघाले. त्यांच्या जीवनाचा उद्देश स्पष्ट होता. भक्ताचे दुःख दूर करणे, अज्ञानाचा अंधार दूर करणे आणि दत्तभक्तीचा मार्ग दाखवणे. भक्तांनो, ही कथा आपल्याला एक अत्यंत सुंदर संदेश देते. परमेश्वर जेव्हा अवतार घेतो तेव्हा त्यामागे एखादा मोठा उद्देश नसतो. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार ही भक्ताच्या कल्याणासाठी आणि दत्तत्वाचा प्रकाश पसरवण्यासाठी झाला.
म्हणून जीवनात कितीही संकटे आली तरी निराश होऊ नका. कधी कधी आपल्याला वाटते की देव आपल्याला विसरला आहे, पण सत्य असे आहे की देव शांत असतो, पण आपल्या भक्ताकडे दुर्लक्ष कधीच करत नाही. फक्त आपली श्रद्धा टिकवून ठेवावी लागते. मनापासून श्री दत्तांचे नामस्मरण करावे आणि सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवावा. आजच्या या पवित्र अध्यायातून आपण हेच शिकतो की भक्ती खरी असेल, सेवा निस्वार्थ असेल आणि मनात श्रद्धा असेल तर श्री गुरुदेव दत्तांची कृपा नक्कीच आपल्याला प्राप्त होते. चला शेवटी सर्वांनी मनापासून म्हणूया, श्रीपाद श्री वल्लभ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.